बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 3 गावातील नागरिकांमध्ये अचानक केस गळण्याची आणि टक्कल पडण्याची घटना घडली आहे। या विचित्र घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। 3च दिवसाच्या कालावधीत बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील 100हून अधिक नागरिकांवर या गोंधळात टक्कल पडण्याचा प्रकोप झाला आहे। सुरुवातीला केस गळीचा प्रारंभ डोक्यातील खाजमुळे झाला, परंतु काही दिवसातच केस गळून टक्कल पडल्याने गावकऱ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने सर्वेक्षण सुरू केले। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। विभागाच्या तपासणीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गावातल्या पाणी स्त्रोतांमध्ये अत्याधिक नायट्रेटस आणि टीडीएस पातळी वाढलेली आढळली। बोंडगाव आणि खातखेड येथील बोअर वॉटरच्या नमुन्यामध्ये या विषारी घटकांची प्रचंड मात्रा आढळली आहे। नायट्रेटस आणि उच्च टीडीएस पातळी असलेल्या पाण्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात आणि हीच परिस्थिती या गावातील नागरिकांना भोगावी लागली आहे। गावकऱ्यांसाठी वापरण्यायोग्य असलेले पाणी आता विषारी ठरले आहे। खारपान पट्ट्यातील या गावात वेगळी पाणी पुरवठा व्यवस्था असली तरी बोअरच्या पाण्याच्या चाचणीत खूप मोठ्या प्रमाणात नायट्रेटस आढळले आहेत। हे पाणी पिणे, खाणे आणि इतर वापरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते। या पाण्यामुळे केवळ केस गळती नाही तर गंभीर आरोग्य समस्यांचा धोका सुद्धा आहे। आरोग्य विभागाच्या अहवालानुसार बोंडगावात 30 नागरिकांना या आजाराची लागण झाली आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्वचेशी संबंधित नमुने घेतले आहेत, ज्याचा अहवाल येणे बाकी आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत विभागाने पुढील उपाययोजना सुरू केली आहे। सध्याच्या स्थितीवर नागरिकांनी आरोग्य विभागाकडून आणखी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। पाणी पुरवठा व्यवस्थेतील सुधारणा आणि पाणी चाचणीची कार्यवाही तातडीने केली जाणे आवश्यक आहे। या समस्येचे निराकरण न झाल्यास अधिक नागरिकांना गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे। आरोग्य विभागाने पाणी परीक्षणे सुरू केली असून प्रभावित गावात लवकरच वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम स्थापित करण्याचे आश्वासन दिले। तसेच नागरिकांना सुरक्षित पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरणाच्या उपाययोजना घेतल्या जात आहे। याशिवाय नागरिकांना पाण्याचा दर्जा तपासून योग्य उपचार घेण्यासाठी सूचना दिल्या जात आहे। बुलढाणा जिल्ह्यातील या धक्कादायक प्रकरणात पाणी प्रदूषणामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत। या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात आणि अधिक नागरिकांना यापासून वाचवण्यासाठी जागरूकता निर्माण केली जावी। आरोग्य विभागाची पुढील कार्यवाही याच दिशेने असावी।